खात्यात खटाखट 4,500 रुपये येणार की नाही? लाडक्या बहिणींसाठी मोठा खुलासा. लाडक्या बहिणींना सरकार मोठं गिफ्ट देणार. एकाच वेळी खात्यात खटाखट 4,500 रुपये येणार. लाडकी बहीण योजना मार्च एप्रिल मे अपडेट. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ई-केवायसी नंतर थकीत हप्ते कधी मिळणार याबाबत उत्सुकता आहे. एकत्र 4,500 रुपये मिळणार का की फक्त 1,500 किंवा 3,000 रुपये जमा होणार? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील महिलांना ई-केवायसी दुरुस्तीसाठी दिलेली मुदत 30 एप्रिल रोजी संपली आहे. ई-केवायसी प्रोसेस झाल्यानंतर आता लाडकीच्या खात्यात पैसे कधी येणार असा सवाल पात्र महिलांना पडला आहे. मार्च एप्रिल महिन्याचा हप्ता अजून लाडक्या बहिणींच्या खात्यात आलेला नाही. त्यात आता मे महिना सुरू झाला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना सरकार एकत्र 4,500 रुपये देणार का या चर्चेला सुरुवात झाली आहे. ई-केवायसी दुरुस्तीनंतर राज्यातील लाडक्या बहिणींची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अर्ज बाद झाले, अपात्र ठरली अथवा अर्जच भरला नाही अशा लाडक्या बहिणींची संख्या तब्बल 54 लाख असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या 54 लाख लाडक्या बहिणींचा 1,500 रुपयांचा हप्ता आता कायमचा बंद झाला आहे. त्यामुळे सरकारचे प्रत्येक महिन्याला कोट्यावधी रुपये वाचणार आहे. ई-केवायसी प्रक्रियेनंतर 1,89,00,000 बहिणी पात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारकडून ई-केवायसी दुरुस्तीची मुदत वाढवण्यात आली नाही. त्यामुळे राज्यात 1,89,00,000 महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ प्रत्येक महिन्याला मिळणार आहे. 4,500 की 3,000 लाडकीच्या खात्यात किती हप्त्याचे पैसे येणार? राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात फेब्रुवारी महिन्यापर्यंत 1,500 रुपये जमा झाले आहेत. पण त्यानंतर मागील 2 महिन्यांपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात एकही हप्ता जमा झालेला नाही. आता केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे लाडकीच्या खात्यात पैसे जमा होतील याकडे महिलांच्या नजरा खेळल्या आहेत. पण लाडकीच्या खात्यात 3 हप्त्याचे एकत्र 4,500 रुपये जमा होणार का? मार्च एप्रिल आणि मे महिन्यांचा हप्ता राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात येणार का की फक्त मार्च महिन्याचा अथवा मार्च एप्रिल महिन्यांचा 3,000चा हप्ता जमा होणार? यावर सस्पेन्स कायम आहे. नदी कधी येणार लाडकीच्या खात्यात पैसे? मार्च एप्रिल आणि मे या 3 महिन्यांचा सन्मान निधी महिलांच्या खात्यावर जमा झालेला नाही. त्यांच्या खात्यावर कधी आणि किती पैसे जमा होणार याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. कदाचित ई-केवायसीची पडताळणी अंतिम टप्प्यात असेल. ई-केवायसी प्रोसेस संपल्यानंतरच लाडक्या बहिणींना पुढील हप्ता जमा होईल असा अंदाज काही लोकांनी लावला आहे. राज्यातील लाडक्या बहिणी सरकारच्या निर्णयाकडे चातकाप्रमाणे लक्ष देऊन आहेत. जगदीश न्यूज पॉइंट चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढील अपडेटसाठी जोडलेले राहा.